मृतगंध या इंदिरा संत यांच्या ललित लेख संग्रहातून मृतगंधाचे ऋणानुबंध लेख. मृतगंधाचे ऋणानुबंध हा ललित लेख. मृतगंध या सदरात 60 लेख झाले. 1984च्या जानेवारीपासून आजपर्यंत कोल्हापूरच्या रविवार सकाळमध्ये दर रविवारी मी हे लेखन दिले. कथेशिवाय फारसे गद्यलेखन मी कधी केलेच नाही. या प्रकारचे ललित लेखन, तेही वृत्तपत्राच्या सदरात नियमितपणे येणारे, तर कधीच लिहिले नव्हते. पण तो योगायोग यायचा होता असे ललित लेखन माझ्या हातून लिहिले जायचे होते. 1983च्या सप्टेंबरमध्ये असेल. एका सकाळी आमच्या वडगावचे मधुकर नाडगोंडा सकाळी सकाळी आले. ते वार्ताहर. ते भेटले की मी त्यांना नेहमीच विचारते तसे त्या दिवशी पण विचारले, काय नवी बातमी? त्यांनी उत्तर दिले, संपादकांचा तुम्हाला निरोप आहे. पत्र येईलच, पण प्रथम हा निरोप. तुम्ही सकाळच्या लेखक कुटुंबात सामील व्हावे. मृदगंध या नव्या सदरात तुम्ही दर रविवारी लिहावे. या दिवाळीपासून सदर सुरू करूया. अशा अर्थाचा तो निरोप आणि त्यात नाडगौंडांचा आग्रह, लिहा बाई, तुम्ही लिहायलाच पाहिजे असा आक्रमक. दिवाळी अंकासाठी कविता मागायचे सोडून हे काय भलतंच काढलं संपादकांनी. पत्राखेरीज माझे गद्यलेखन नाही, मला जमणार नाही, पेपरमध्ये तर मुळीच नाही, हेच माझे पालुपत झाले. पत्रालाही असेच काही उत्तर दिले. मी असले लेखन विजया राजाध्यक्ष, शांताबाई शेळके, विजय तेंडुलकर यांनी केलेले त्यावेळी वाचले होते आणि त्याची आज माझ्या मनावर कसलीच सावली नव्हती. विसरून जाणारे हे लेखन त्या स्वभावधर्माचे, शिवाय 750 शब्दांच्या बंधनाचे आणि अवतीभोवतीच्या निरीक्षणावर, अनुभवावर आधारलेले. मला काय जमणार हे खरेच होते. एकदा संपादक विजय कुवळेकर यांनी मला कळवले, आम्हाला वरवरचे लेखन नकोच मुळी. तुमच्या आठवणी, तुमचे अनुभव, तुमचे विचार ज्यात असतील असे लेखन आम्हाला हवे. तुम्हाला जमेल, तुम्ही लिहायला सुरू तर करा. मग वाटले, इतके सांगतात तर बघूया, नाही जमले तर नाही. प्रथम 4 लेख लिहून पाठवायचे, ते जमले तर पुढे सदर सुरू करायचे असे ठरले. 4 लेख लिहून पाठवले. त्यातला पहिला एका सकाळी लिहायला घेतला तो गंध गाभारा. सदराचे नाव मृदगंध असल्याने प्रथम हाच उसळून आला. गंध गाभारा घेऊन त्यांनी 3 लेख थोडे लहान करण्यासाठी विनाकारण आलेला मजकूर काढून टाकून पुन्हा लिहिण्यासाठी पाठवले आणि करुणाष्टकाच्या लेखाविषयी लिहिताना त्यांनी पाहिले, लेखन छान आहे, पण चॅप्लिनला विसरलात. खरेच विनोदी लेखक, अभिनेत्यांच्या यादीत त्याचे नाव नव्हते. अशी कशी विसरले असे वाटले. त्याबरोबरच मनोमनी एक समाधान आले. लेख या चोखंदळ जाणकारी संपादकांच्या हाती सुरक्षित राहतील आणि मग तसा अनुभवही आला. लिहित गेले आणि त्यात नादावून गेल्यासारखे झाले. हे एक प्रकारचे भूतकालाचे उत्खनन होते हे मला मानवले. नाहीतरी लहानपणी गंगा घोडीशी, लक्षा बैलाशी, लिंबाऱ्याशी बोलत राहायची मला सवय होती. तीच या नव्या रूपात पालवली
असे वाटले. हा एक माझ्याशीच असा लिहित गेले आणि त्यात नादावून गेल्यासारखे झाले. हे एक प्रकारचे भूतकाळाचे उत्खनन होते हे मला मानवले. नाहीतरी लहानपणी गंगा घोडीशी, लक्षा बैलाशी, लिंबाऱ्याशी बोलत राहायची मला सवय होती. तीच या नव्या रूपात पालवली असे वाटले. हा एक माझ्याशीच असा संवाद घडायला लागला. हे ललित लेखन कवितेसारखेच जरा मोकळेपणाचे, काव्यात्म लेखन कवितेसारखेच याचेही अनुभव, आशय मनात बुडी मारली की नकळत हाती यायचे. त्या अनुभवांच्या जडावाचे काम सहज केले जायचे आणि मग हे रसायन शब्दरूपात ओतायचे. त्या रसायनाच्या रंगढंगाला, लाटा वलयांना, छायाप्रकाशाला आविष्कार देतील अशी शब्दकळा मग आपोआपच माळेतून मणी ओघळावे तशी ओघळायची. मी फक्त दोनदा लेखन करत असे. प्रथम लिहिले त्यावर पुन्हा वाचून पारखून कमी जास्त करून पुन्हा लिहून लेख पाकिटात घालायचा. संपादकांनी माझ्या लेखाचे स्वरूप कसे असावे हे सांगितले तसे त्यांना उचित असेच मृदगंध हे नाव सदराला दिले. ते मला अतिशय आवडले. माझ्या लेखी मृदगंध हा केवळ मातीचा वास इतकाच मर्यादित नसतो. ज्या पंचमहाभूतांनी हे विश्व घडविले त्यांच्या भेटीच्या एका विराट क्षणाचा तो अतिकोमल, अतिसूक्ष्म असा आविष्कार असतो. त्या क्षणात आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश ही 5 तत्वे, पंचप्राण एकमेकांना भेटावे तसे एकमेकांना कडकडून भेटतात. त्या आनंद कल्लोळातून त्यांच्या स्वने निर्माण केलेले एक 5 पाकळ्यांचे अवकाशपुष्प उमलते. त्याचा गंध हाच मृदगंध. निसर्गासारख्या महाकलावंताने निर्मिलेली ही एक गंधभारली कलाकृतीच. चराचरातही ही पंचतत्वे आहेतच की. मग त्यांनाही या विराट आनंद कल्लोळाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय कसा राहील? त्या पंचतत्वाने घडलेली मी माझ्यासारख्या अणूहून अणू असलेल्या जीवनानुभवांनाही या क्षणाचा स्पर्श झाला असेल. त्या अनुभव कल्लोळातून निर्माण झालेले सहज साधे हे लेख. म्हणूनच हा एक योगायोग असे मी मानते. आणखी एक गोष्ट घडली. 750 शब्दांचा हिशेब मला कधीच जमला नाही. शक्यच नव्हते. पण संपादकांनी ते मानले. उलट त्यांनी म्हटले, शब्दांच्या बंधनात लेख अडकला असे होऊ देऊ नका. पुष्कळदा मथळे देण्याचे कामही केले. लेखाला नाव देणे कठीण. मला बऱ्याचदा जमायचे नाही. कवितेचे बरे असते. पहिली ओळ वा शब्द तिच्या कपाळावर टिकवले की झाले. पण लेखाच्या अंगरंगाला मिसळून जाईल असा तरीही आकर्षक मथळा त्यांनीच शोधला. पुष्कळांना आवडलेला बोरकरांवरील लेख त्यांनी सुचवल्यावरून मी लिहिला. गंध गाभारा प्रसिद्ध झाल्यावर 4-6 दिवसांनी प्रभाकर पाध्यांचे मला पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले होते, मी अशा प्रकारचे लेखन केले आहे, त्यात चुकलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो, एक करा. अनुभवाचा जो धागा तुम्ही पकडला असेल तो कोणत्याही मोहामध्ये पडून सोडू नका. त्याने अवघ्या लेखाला एकदम वास्तवाचे भान येते, रसभंग होतो. ज्या अनुभवाचा आविष्कार करायचा तो आविष्कार त्या अनुभवासारख्याच आकाराने आकारावा. हे मार्गदर्शन मी मनोभावे जपले. त्या पत्रात शेवटी त्यांनी लिहिले, मी असे लेखन केले आहे पण मला असे लिहिता आले नसते.
ते वाक्य वाचले आणि तेव्हा डोळ्यांत पाणी आले, आजही आले. ही लेखमाला पुरी झालेली बघायला आज ते नाहीत. माझ्या जिवलग मैत्रिणी शालिनीताई, संजीवनीबाई माझे लेख वाचतात तेव्हा त्यांना माझ्याशी सुसंवाद केल्याचे सुख मिळते. कोल्हापूरची कुणी जयंती, इचलकरंजीचा श्रीपती, उत्तूरची आशा, कराडची सुमन, इस्लामपूरचे मधुभाऊ यांची पत्रे येतात. एक गृहिणी अनाम अस्थल असे पत्र लिहिते तेव्हा मला त्या सर्वांशी सुखसंवाद करता आला याचा आनंद होतो. या सर्वांच्या स्नेहभावाचा लाभ हेच मृदगंधाचे ऋणानुबंध या विचाराने मन भरून येते. आणखी एक ऋणानुबंधाचा योग आला. 31 लेख झाले असताना श्री अनिल मेहता यांनी या लेखांच्या संग्रहावरून विचारणा केली. मी म्हणाले, लेखमाला पुरी होऊ दे, मग बघू. हे माझ्या लक्षात राहिले. अधूनमधून 1-2दा त्यांनी आठवण करून दिली. लेखमाला संपता संपता पुन्हा बोलणे झाले आणि मृदगंधमधल्या लेखाच्या शेजारी अनिल मेहता यांच्या प्रकाशन संस्थेतर्फे या लेखांचा संग्रह प्रसिद्ध होत असल्याची घोषणा करण्यात आली. हे झाले संपादक प्रकाशक यांच्या संबंधी. पण ज्ञात अज्ञात अशा कित्येकांचे ऋणानुबंध मृदगंधमुळे पुन्हा उजळले, कित्येकांशी नव्याने जडले. मृदगंधाचे ऋणानुबंध हा इंदिरा संत यांचा ललित लेख येथे समाप्त.